शासनाच्या हे निदर्शनास आणू इच्छितो की हा जो स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे, हा आता जेव्हा गोसे धरणाचं पाणी थांबलं आणि त्यामुळे पाण्याची पातळी उंचावली, त्यामुळे पाणी हा भंडारा शहराच्या भोवती जमा झालेला आहे। बॅकवॉटरमुळे गोसे धरणाच्या शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं, त्यामध्ये बरेच शेतकरी होरपळून निघालेले आहेत। त्यानंतर भंडारा शहरामध्ये जे BTB आहे, या जवळचा क्षेत्र हा पाण्याने बुडलेला आहे। एवढं करोडो रुपयाचं रस्ता या ठिकाणी जेव्हा तयार केला प्रशासनाने, नगर प्रशासन असो की जिल्हा प्रशासन असो, त्यांनी हा जो रस्ता तयार केलेला आहे हा आता पाण्याखाली बुडलेला आहे आणि त्यामध्ये काम करणारे अभियंते याला दोषी आहेत की जिल्हा प्रशासन याला दोषी आहे। हा आता यामध्ये काम करणारे जे राजकीय पुढारी असतील किंवा प्रशासनाचे अधिकारी असतील, यांच्या दुर्लक्षपणामुळे हा लाखो करोडोचा निधी असा वाया गेलेला आपल्याला दिसतो आहे। आम्ही भंडाऱ्याच्या रहिवासी आहे। आज गोसे धरणाचा पाणी बॅकवॉटर हा 15 दिवसापासून अडवण्यात आलेला आहे। त्या स्वरूपात आज ही मशानघाट हा जो रोड आहे, मशानघाट रोड हा आताच नवीन बनवलेला आहे। तर हा समोरची रूपरेषा ठेवून जर हा रोडाची हाईट जर वाढवली असती तर आज रोडावर पाणी आला नसता। तर ह्या साऱ्या गोष्टी नगर प्रशासन याच्यावर जबाबदार आहे।